वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा. आज आपण तुकाराम महाराजांचा जो अभंग निवडलेला आहे तो एकादशी उपवास करावा यासाठी तुकाराम महाराज ठामपणे सांगतायत की तू एकादशी नाही केली तर काय होईल, आणि एकादशीचं महत्व सांगतायत. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराजांना जे काही म्हणायचंय ते आपण पाहणार आहोत. आपल्याकडं वेळ थोडा आहे म्हणून मी ओघवतं सांगणार आहे, पूर्ण डिटेल नाही. पण अभंग असा आहे. 15 दिवसा एक एकादशी, कारे न करेसी व्रत सार. काय तुझा जीव जातो एका दिशे, फराळाच्या मिसे घनी घेसी. स्वहित कारण मानवेल जन, हरिकथा पूजन वैष्णवांचे. थोडे तुझ घरी होती उजगरे, देवदासी कारे मन मरसी जाता. तुका म्हणे कारे सकुमार झालासी, काय जावदेसी यमदूता. हा 4 चरणाचा अभंग आहे आणि याचा जो ध्रुपद आहे, ध्रुपदामध्ये एक जेव्हा याची ओळी उच्चारली आहे त्यांनी सांगितले, काय तुझा जीव जातो एका दिसे, फराळाच्या मिसे घनी घेसी. एक दिवस जर तू उपवास केला तर तुझा जीव जाणार आहे का? आणि तसाही उपवास केला तर तू फराळाच्या नावाने घनी म्हणजे खूप खातोस, असं या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतायत. तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ते अतिशय मार्मिक आहेत आणि प्रॅक्टिकल आहेत आणि तत्वज्ञानाने आणि शास्त्राने ओतपोत भरलेले आहेत. जर आपण कुठल्याही तुकाराम महाराजांचा अभंग घेतला तर त्यामध्ये विविध पुराणाचा एक सार साध्या भाषेत त्यांनी सांगितलेला आहे. म्हणून आज हा जो आहे तर या अभंगाची एक एक ओळ आपण पाहणार आहोत. तर पहिली जी ओळ आहे, पहिल्या ओळीमध्ये त्यांनी म्हणलेले, 15 दिवसा एक एकादशी, कारे न करीसी व्रत सार. तर 15 दिवसाला एकदा एकादशी येते, तू का करत नाही? मग एकादशी का करावी असा आपला मनात प्रश्न येईल. एकादशी केल्याने काय होतंय? तर आपल्या गौडीय वैष्णव परंपरेनुसार आपल्याकडे एक एकादशी यासाठी एक अभंग भजन आहे. त्या भजनामध्ये काय सांगितलेलं आहे? माधव तिथी भक्ती जननी, जतने पालन करी. तर भक्तीची जननी एकादशीला म्हटलेलं आहे, म्हणून ती काय केली पाहिजे? आपण पालन केली पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण इथे एक मी तुम्हाला 2 श्लोक सांगितलेले. पद्म पुराणातील जो 6वा खंड आहे त्याच्यातील अध्याय 63 मध्ये. तर एकादशीच्या बाबतीत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत आणि तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगाबरोबरच अनेक पुराणे एकादशीचे महात्म्य सांगतायत. एकादशी कधी करावी, कधी करू नये, द्वादशी आली तर काय करावी, एकादशी तिथीच घटली तर कधीची एकादशी करावी, त्रयोदशीच का करावी. तर अशा अनेक दुसऱ्या दिवशीची का करावी, पहिल्या दिवशीची कोणी करावी, अशा अनेक बाबी एकादशी विषयी काय खावं, काय खाऊ नये, हे पण तुकाराम महाराजांना पण सांगितलेलं आहे आणि अनेक पुराणामध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणून एकादशी करताना आपण एक काळजी घेतली पाहिजे. जर आपल्याला काहीच माहीत नसेल तर
निर्जल, सजल, सफल एवढीच केली पाहिजे. अनेक अनेक पदार्थ खाऊन ती एकादशीचं व्रत जे आहे ते होत नाही. तर मग या इथे हा जो संवाद चाललेला आहे कृष्ण आणि युधिष्ठिरामध्ये, युधिष्ठिराने प्रश्न विचारलेला आहे, कृष्ण उत्तर देत आहेत. कृष्ण म्हणतायत, शुक्ले वा यदि वा कृष्णे यदा च एकादशी भवेत न त्याज्या जगती पाल मोक्ष सौख्य विवर्धनी. तर ही एकादशी कधी कोणती पालन करायची? शुक्ल पक्षातली असो वा कृष्ण पक्षातली असो. 15 दिवसा एक एकादशी. 15 दिवसा काय सांगितलंय? 15 दिवसाला एक एकादशी येते. म्हणजे महिन्यामध्ये 30 दिवस असतात आणि पहिला पक्ष शुक्ल पक्ष 15 दिवसाचा असतो, पहिला 15वडा आणि कृष्ण पक्ष दुसरा 15वडा असतो. तर 2 एकादशी येतात आणि या 2 एकादशी पण पालन करायला सांगितलेल्या आहेत. हं. जरी 2 एकादशी आहेत, न त्याज्य जगती पाल. तर या जगामध्ये त्या पालन करायच्या सोडल्या पाहिजे. मोक्ष काय-काय देणार आहेत त्या? मोक्ष, सौख्य, विवर्धनी. मोक्ष पण देणार आहेत आणि सुखाचं वर्धन करणाऱ्या एकादशी आहेत. दोन्ही पण. म्हणून त्यांचा त्याग करू नये. त्यानंतर सांगितलं एकादशी कलो राजन भवबंधन विमोचनी कामदा सर्व कामानां पापानां पाप अहाभुही. तर या भूमीवर ही एकादशी या कलियुगामध्ये काय करते? पापांचं पाप जे आहे, त्याचं हरण करणारी या भूमीवर आहे आणि नुसतं तेवढंच नाही, तर राजन म्हणजे युधिष्ठिराने म्हटलेलं आहे, भवबंधन विमोचनी. भवबंधन म्हणजे काय? भव म्हणजे काय? प्राप्त होणे. भवती, भवतु होणे. काय होणे? मृत्यूला प्राप्त होणे, जन्माला प्राप्त होणे, रोगाला प्राप्त होणे, म्हातारपणाला प्राप्त होणे, म्हणजे रोग येणे. या ज्या 4 समस्या आहेत त्या भवबंधनात त्याच्यामध्ये या भवसागरात आपण अडकलोय त्यातूनही मुक्त करणारी एकादशी आहे. आणि काय करणे? कामदा सर्व कामनानाम. सर्व प्रकारच्या कामना आपल्या मनामध्ये ज्या आहेत, त्या कामना पूर्ण करणारे आहे. भागवतामध्ये जसं सांगितलेलं आहे, अकामो सर्व कामो वा मोक्ष कामो उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजते पुरुष परम. परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांना तीव्र भक्ती आणि भक्तीची जननी काय आहे? एकादशी आहे. म्हणून ही एकादशी ही भवबंधनातून मुक्त करणारी आहे आणि सर्व कामना आपल्याला प्रदान करणारे आहे. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे? "कारे न करिसी व्रत सार." सर्व व्रतांचं सार एकादशी आहे. आपण अनेक प्रकारचे व्रत करतो आणि अनेक प्रकारचे उपवास करतो. समाजामध्ये आपण पाहतो सोमवारपासून रविवारपर्यंत लोकं सर्वच प्रकारचे उपवास करतात आणि त्या उपवासाच्या मागचं काही त्यांना माहिती नसतं. परंतु एक अंधश्रद्धा कर्मकांड म्हणून करतात. परंतु त्या उपवासाचं शास्त्रात फारसं कुठं वर्णन नसतं. अर्वाचीन काळात आलेल्या काही पोथ्यामध्ये त्याचा उल्लेख असतो ते करतात. परंतु वेदामध्ये, पुराणामध्ये, उपनिषदामध्ये एकादशीचं वर्णन आलेलं आहे आणि या एकादशीचं जे महात्म्यही त्यांनी सांगितलेलं आहे. तर आजचं एकादशीचं महात्म्य उत्पत्ती एकादशी आहे. मी अ, माझ्याकडे आहे ते मी पाठवू शकतो तुम्हाला सगळ्याच मराठीमध्ये. पण तुमच्याकडेही असेल, तुम्ही वाचलं असेल. विष्णू पुढून ते पब्लिश केलं होतं. तर आता पुढची ओळ अशी आहे या अभंगाची. काय तुझा जीव जातो एका दिशे, फराळाच्या मिसे घनी घेसी. जर एक दिवस तू उपवास केला तुझा जीव जाणार आहे का? असंही तू उपवास जरी केला तर फराळाच्या नावाखाली तू खूप खातोस, घनी घेसी. या चित्रात तुम्हाला दिसत असेल, तर या चित्रात जेवढे काही पदार्थ दिसतात, तेवढे पदार्थ मंदिरात तर होतात. मला माहीत नाही तुमच्याकडे होतात की नाही. आणि आपल्या हरे कृष्णाच्या लोकांनी तो उपवासाचे 1001 पदार्थ म्हणून पुस्तक पण काढलंय.
म्हणजे उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, भगवंताच्या जवळ जाणे. म्हणून चूल पेटू नये किंवा स्वयंपाकाच्या भानगडीत पडू नये. यासाठी उपवास करायला सांगितलाय. उपवास यासाठी नाही करायला सांगितला, की आपल्या त्रास देण्यासाठी, की एक दिवस काम-धंदे सोडून, कारण की स्वयंपाक केला की सगळेच कामं वाढतात. धुणे, भांडी वगैरे, वगैरे, वगैरे. बाजारात जाणं वगैरे आणि उपवास केला की काहीच नाही. चूलच नाही पेटवली, तर मग कामच नाही राहणार. सकाळी उठलं की दिवसभर आपल्याला भगवंताच्या जवळ, भगवंताचं सानिध्य, हरिनामाचं सानिध्य घ्यायला वेळ भेटेल. म्हणून एका उपवासाच्या दिवशी उपवासीच राहायला सांगितलेलं आहे. तर आपल्याला मला एक गृहस्थ 2013 ला नाही 2011 ला म्हणाले होते, की मंदिरामध्ये जर एकादशीला प्रसाद घेतला तर एकादशी होत नाही. खूप सीनियर भक्त आहेत. तर मी त्यांना म्हटलं, "तुम्ही असं का बोलता? मंदिरात तर आम्ही भोग लावतो. पण म्हणे तुम्ही काय खाता याचा भरोसा नाही." म्हणून एक राधिका नावाचा आटा होता आणि हरे कृष्णाच्या सगळ्या लोकांनी खाल्ला लगातार 7 वर्षे आणि म्हणून त्यांना तो उपवास घडला नाही. कारण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ होतं. आताही आपल्याकडे मिलेट, झिलेट अनेक प्रकारचे पदार्थ उपवासाच्या नावाखाली खायला मिळतात आणि बरेच लोक म्हणतात मंदिरात मिळतं म्हणून खाल्लं पाहिजे. तर आमच्या मंदिरात तर बनवतात उपवासाचे डोसे, उत्तप्पे, आणखी काय. महाराष्ट्रामध्ये साधारणतः गाजर चालत नाही, कोथिंबीर चालत नाही, अख्खे धने चालत नाहीत किंवा बरेच काही चालत नाहीत. तर इकडे आपल्याकडे सगळं चालतं. टोमॅटोच्या सूपपासून मग काय एकादशी करावी ते कळत नाही. म्हणून ते म्हणतात, "फराळाच्या मिसे घणे घेसी." तू जर उपवास केला तर एवढं तू घेतोस. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, की कमीत कमी जर शरीर साथच देत नसेल जप करायला, तर आपण खायला हरकत नाही. परंतु विविध प्रकारचे फळं आज बाजारात उपलब्ध आहेत, ते खाल्ले पाहिजे. तर काय तुझा जीव जातो एकादशी. एका दिवसानं मरणार नाही आपण. कारण की मीही अनुभव घेतलेला आहे. तुम्ही सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. आपला आनंदाचा कुठला क्षण असेल, आपण एखाद्या लग्नाला जात असू किंवा एखाद्या कोणाच्या कार्यक्रमाला जात असू आणि 7-8 तासाचा प्रवास असेल, तर त्या प्रवासात आपण खायचं पण विसरतो किंवा लग्नाची वरात असेल, तिथे खाण्याचं पण विसरतो आणि घरात खूप कामं पडलेली असतील, तर त्या कामात आपण इतकं गुंतून जातो, की आपण खायचं विसरतो आणि म्हणून म्हणतो, "आज मी दिवसभर जेवलोच नाही." असंही म्हणतो. परंतु एकादशी असली की सकाळी 8 वाजताच आपल्याला भूक लागते. तर या गोष्टीवर आपण थोडा विचार केला पाहिजे. आता पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतायत, "स्वहित कारणे मानवेल जन, हरिकथा पूजन वैष्णवांचे." स्वहित कारण मानवेल जन, हरिकथा पूजन वैष्णवांचे. काय होईल एकादशीच्या दिवशी तू जर एकादशी केली, तर त्या निमित्ताने तू वैष्णवांचे तुला एकादशी केल्यामुळे मंदिरात जाशील किंवा मंदिरात जाण्याचं भाग्य मिळेल आणि मानवेल जन, तर त्याच्यामध्ये तुझंच हित होणार आहे. हे समाजातील लोकही तुला आदर देतील. एवढंच नाही, तर त्यामुळे हरिकथा पूजन वैष्णवांचे आणि एकादशी व्रत केल्यामुळे तुला काय होणार आहे? हरिकथा पूजन आणि पूजन वैष्णवांचे करणार आहे. एकादशी बरोबर हेही करायला सांगितलेले आहे. हरिकथा, कारण खाणं कमी असल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? हं, तर हरिकथा पूजन वैष्णवांचे. तर वैष्णवाचे पूजन का करायला सांगितलेलं आहे? तर इथे आपल्या चैतन्य चरितामृतातील अंत्यलीलामध्ये 16वा अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये 60वा श्लोक आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे, "भक्तपद धुलियार भक्तपद जल, भक्त अवशेष तीन महाबल." तर भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी, अध्यात्मामध्ये पुढे जाण्यासाठी तर आपल्याला शक्तीची आवश्यकता असते आणि ती शक्ती कुठून येते? तर भक्तपद धुली, भक्तांच्या चरणरज माथ्यावर धारण केल्याने भक्तपद जल, भक्तांच्या चरणाचं जल जे आहे ते धारण केलेले माथ्यावर आणि भक्त अवशेष आणि भक्तांचा महाप्रसाद, महाप्रसाद घेतल्याने
आपल्याला शक्ती येते भक्तीमध्ये, भक्ती करण्यासाठी, अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी, मायेपासून दूर जाण्यासाठी. आणि म्हणून याच आशयाचा एक अभंग तुकाराम महाराज सांगतात, की काय होतं वैष्णवाची चरणधूळ घेतल्याने किंवा वैष्णवांची सेवा केल्यानं. पूजन म्हणजे काय करणे? तर त्याला आपण पूजा करतो म्हणजे भगवंताच्या चरणावर जे काही अर्पण करतो, तसं वैष्णवांच्या चरणावर. इथे काय सांगितलेलं आहे? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळो जाय. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढो लागे. कंठी प्रेम दाटे नयन नीर लोटे, हृदयी प्रकटे राम रूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. तुकाराम महाराजांना फार साध्या भाषेत सांगितलेलं आहे. संत चरण रज लागता सहज. सहज जरी संत चरणांच्या जी पायाला लागलेली धूळ आहे, सहज जरी तिचं हे झालं तर काय होईल? वासनेचे बीज जळून जाई. आपल्यामध्ये ज्या अनेक प्रकारच्या वासना भरलेल्या आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सराने निर्माण होणाऱ्या ज्या वासना आहेत, त्यांचं तेच बीजच जळून जातं. आणि काय होतं मग? मग रामनामी उपजे आवडी. आता आपल्याला रामनामामध्ये आवड नाहीये. आपण 16 माळा झाल्या किंवा आज एकादशी आहे, एकादशीला 64 माळा करतो. बरेच भक्त करतात. हं, तर ते आपल्या निघून जातं आणि सुख घडी वाढू लागे. आपला जो आनंद आहे, आनंदांबुधी वर्धन, तर त्या आनंदाचं वर्धन होतं कशानं? रामनामी आपल्याला भगवंताच्या नामाविषयी आवड झाल्याने. तर मी एका गावामध्ये प्रचाराला जातो. त्या गावामध्ये कोणीही शिकलेलं नाही. जवळ-जवळ 20-22 महिला 16 माळापेक्षा जास्त माळा करतात आणि त्या सर्वांना शेतात जावं लागतं आणि घरचे कामही करावं लागतात. घरचा स्वयंपाक वगैरे घरचं सगळं स्वच्छ करून शेतात जाणं आणि तिथून येऊन पुन्हा करणं. तसे 40 एक महिला आहेत, पण 16 महिला 22 एक महिला आहेत, तर त्या 16 माळाचा जप करतात. पण एकादशीच्या दिवशी 64 माळा करतात त्या. आणि विशेष म्हणजे त्याच्यातली एकच महिला 7वी शिकलेली आहे आणि ती दर गुरुवारी भगवद्गीतेवर प्रवचन घेते. भगवद्गीता वाचते, तात्पर्य वाचते आणि लोकांना सांगते. मीच त्यांना सांगितलं, की तुमच्यात तुम्ही करा. मी तुम्हाला फोनवर, कारण त्यांच्याकडे मोबाईल पण नाहीत. परंतु आपल्याकडे हे सगळ्या सुविधा असताना त्यांच्याकडे मिक्सर किंवा वॉशिंग मशीन असे आधुनिक साधन पण नाहीत टाईम वाचवण्याचे. तरी त्या करू शकतात. पण आपल्या आधुनिक या काळामध्ये आपण वेळ वाचवण्यासाठी अनेक साहित्य गोळा केले. वेगवान वाहनं आणले, मिक्सर, कूलर, फ्रिज, बाजारात जाऊन भाज्या आणायला वेळ जातो म्हणून आणि सगळे साधनं आपण आणले, पण आपल्याला तरीही वेळ पुरत नाही हरिनाम घेण्यासाठी, ग्रंथ वाचण्यासाठी किंवा जप करण्यासाठी. तर परंतु जर आपल्याला काय झालं, रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तर सुख वाढलं, तर त्यामुळे मग काय होईल आपल्याला? कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. आपल्या कंठामध्ये कंठ दाटून येऊन प्रेमाने गदगद होईल आणि आपल्या नयनी डोळ्यामध्ये अश्रू येतील. हृदयी प्रेम रामरूप आणि हृदयामध्ये भगवंत प्रकट होते रामरूपाने. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पुण्य पूर्व पुण्य. तुकाराम महाराज म्हणतात, हे साधन अगदी सोपं आहे. याला वेगळं काही करावं लागत नाही. न लागे सायास जाय वनांतरा, सुखे घरा येतो नारायण. तर वनांतरा कुठे जायची गरज नाही. केवळ काय केल्याने, अशा उपवास एकादशीसारखे व्रत केल्याने, वैष्णवांची सेवा केल्याने, हरिनाम घेतल्याने या गोष्टी घडतील. आणि साधन सुलभ, एकदम सोपं साधन आहे. आणि कसं गोमट म्हणजे क्यूट, चांगलं. आणि परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. आणि परंतु हे जरी पुण्य तुमचं म्हणणं असेल, पूर्व पुण्याने ते तुमच्या जवळ येतं, तसंही नाही. तर या आपण जर या एकादशीच्या फलानं ते प्राप्त होतं. पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगतायत, थोडे तुझं घरी होती उजगरे, देवदासी कारे मरसी जाता. थोडे तुझं घरी होती उजगरे, देवदासी कारे मरसी जाता. आणि जर थोडं जागरण झालं, उजागर म्हणजे काय?
जागरण होणे किंवा झोपायला उशीर होणे. जरी तुझ्या घरी तुला देवळात गेल्यामुळे तू काय मरणार आहेस का? जर तुझं जागरण झालं तर आपण देवळात गेलो तर जागरण होईल. तर आपण मरणार नाही असं त्यांना म्हणायचंय. तर तुकाराम महाराजांना म्हणायचंय. तर त्यामुळे तू काय कर, मंदिरात जा. एवढं काही इथे ते थोडं रागावतायत आपल्याला. थोडे तुझं घरी होती उजागरे, थोडं जागरण होईल मंदिरात गेल्यामुळे. का रे मरसी जाता? तू काय मरणार आहेस का? मरणार तर नाही ना, फक्त जागरणच होईल ना. तर मग तू मंदिरात जा, असं ते या यामधून म्हणतायत. अभंगाच्या या ओळी 3ऱ्या ओळीमधून म्हणतात. शेवटची ओळ जी आहे, तर शेवटच्या ओळीमध्ये तुका म्हणे का रे सकुमार झालासी, काय जाब देसी यमदूता. तर तुकाराम महाराज आपल्या मराठीमध्ये, मराठवाड्याच्या भाषेमध्ये सकवार हा शब्द आहे. सकवार म्हणजे नाजूक आणि तर सकुमार हा पण त्याच अर्थाचा शब्द आहे, की अतिशय नाजूक जी व्यक्ती असते, तर त्या व्यक्तीला सकवार किंवा सकुमार असं म्हणतात. तर का रे तुका म्हणे का रे सकुमार झालासी, तू एवढा नाजूक झालास का? हं? जर तू एवढा नाजूक आहेस, तर उद्या यमदूताला काय देशील तू जबाब? काय उत्तर देशील? काय जाब देशी यमदूता? तर या वाक्याचे जर आपण तात्पर्य पाहिलं, तर लक्षात येतं, की आपण जर एकादशी नाही केली, तर काय होतं? आपल्याला निश्चितच यमदूताच्या हाती जावं लागतं. त्यामध्ये काही संशय नाही. आणि मग त्याला आपण उत्तर काय देणार एकादशी नाही केली? तर हे निश्चित आहे, जो एकादशी नाही करेल, तो त्याला यमाकडे जावाच लागेल, यमराजाकडे जावाच लागेल. यमदूताच्या हातून त्याला दंड मिळणारच आहे, याच्यातून आपल्याला निश्चित होतं. म्हणून एकादशी केली पाहिजे, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर एकदा आपण अभंगाची पुनरावृत्ती करू आणि मग तुम्हाला 5 मिनिटं प्रश्न उत्तराला राहतील. तर अभंग एकदा मी म्हणतो. 15 दिवसा एक एकादशी, का रे न करसी व्रत सार. काय तुझा जीव जातोय का दिसे, फराळाच्या मिसे खनिकेसी. स्वहित कारण मानवेल जन, हरिकथा पूजन वैष्णवांचे. थोडे तुझ घरी होते उजागरे, देवलासी कारे मरशी जाता. तुका म्हणे कारे सकुमार झालासी, काय जाब देसी यमदूता. अशा प्रकारे या अभंगामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे, की 15 दिवसाला येणारी एकादशी आपण केली पाहिजे. आणि हे काय आहे, एकादशी सर्व व्रताचं सार आहे. का सार आहे? तर आपण पाहिलं, की पद्मपुराणामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे, की प्रत्यक्ष सांगितलेलं आहे, अप्रत्यक्षही नाही. शुक्ल वा यदि वा कृष्णे यदाच एकादशी भवेत, न त्याज्य जगती पाल, मोक्ष सौख्य विवर्धनी. विशेष प्रकारचं वर्धन करणारी, नुसती वर्धनी नाही सांगितलं, तर विवर्धनी एकादशी कलो राजन. या कलियुगामध्ये एकादशी भवबंध विमोचनी, भवबंधनाचा मोचन करणारी, विशिष्ट प्रकारे नष्ट करणारी आणि काय करणारी आहे? कामदा सर्व कामनानां पापानां पापहा भुवी. सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणारी आहे आणि सर्व प्रकारच्या पापांचं हरण करणारी एकादशी आहे. म्हणून ही एकादशी काय आहे? सर्व व्रताचं सार आहे, असं या अभंगामध्ये तुकाराम महाराजाला सांगायचंय. काही कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता. आपल्याकडे 4 मिनिट आहेत. हरे कृष्ण, कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता. आवाज थोडा हे होतोय, बारीक येतोय.
आवाज येतोय का माझा? हो येतोय प्रभूजी. कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही अनम्यूट करून. हा. ठीक आहे, प्रश्न नाही वाटते कोणाचा, कोणी विचारत नाही तरी हरे आपण कृष्ण प्रभूजी. हा विचारा ना. हरे कृष्ण. हा, एकादशीच्या दिवशी हा तुळशीला आपण जो भोग लावतो तुळशी, हा. ते खावं का नाही प्रभूजी? एकादशीच्या दिवशी जो आपण तुळशी पत्र ना, हो हो. हा तुळशी पत्र आपण जे भोगामध्ये लावलेलं आहे ते खाऊ शकतो. बर. हा, परंतु एक आहे शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडायचे नाही. परंतु हो जर आपल्याकडे तुळशी असेल तर तुळशीचे पानं आपोआप गळत असतात. आपोआप गळणारे पानं आपण हा. ते वापरू शकतो जर त्या दिवशी तोडायच्या अगोदरच्या दिवशी विसरले असतील तर. किंवा तुळशीचं जे झाड असतं त्याला जर आपण हलवलं तर त्याच्यातून काही पानं गळून पडतातच. हो हो. हां, तर त्यामुळे तो एक निर्बंध जरी असला, की एकादशी दिवशी तुळशीचे पानं तोडू नये. परंतु जे भोगामध्ये वापरलेले पानं आहेत आपण, तर ते पानं आपण खाऊ शकतो. आणि द्वादशी दिवशी तोडू शकतो ना तुळशी प्रभूजी? हां, द्वादशीच्या दिवशी तोडू शकतो. आणि आणि बर. एकादशीचे पानं आपण भोग लावण्यासाठी पाहिजे असेल तर कधीही तोडू शकतो. त्याला काही बंधन नाही. तुकाराम महाराज क्लिअर कट सांगतात. हरीच्या दासा सर्व काल शुभ दिशा. सर्व काल आणि सर्व दिशा हरीच्या दासाला ह्या पवित्र आहेत. एकादशीचे पानं तोडू नये किंवा या दिवशी तोडू नये याच्या मागचा कारण असं आहे, की बरेच लोक काय करतात, की याला आयुर्वेदिक औषध म्हणून तोडतात. कर्मकांडासाठी तोडतात. त्यासाठी भगवंताला भोग लावण्यासाठी जर आपल्याला पाहिजे असतील, तर आपण ते तोडू शकतो. परंतु आपण काळजी घेतली पाहिजे, की गुरुवार आहे, रविवार आहे किंवा एकादशी आहे. या दिवशी सांगितलेलं आहे तोडू नये, तर त्याच्या अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायचे. आणि जर नसतीलच तोडलेले, तर तुळशीचं कुठल्या आपल्याकडे 2-3 कुंड्या असतील किंवा एक झाड असेल, त्याला हलवलं तर तुम्हाला 2-4 पानं तरी पडलेली दिसतात खाली. वाळलेली पानं चालतात भोग लावायला. आणि प्रभूजी जल जल अर्पण करायचं का तुळशीला एकादशीच्या दिवशी? हां, एकादशीच्या दिवशी हे बघा आपण हे जे तुळशी आहे, तुळशीला एकादशी करण्याची गरज नाही. जसं की जगन्नाथपुरीमध्ये तिथल्या लोकांना एकादशी करण्याची गरज नाही. तर आपण काही-काही आता अनेक YouTubeच्या जमान्यात अनेक प्रवचनं वगैरे आपण ऐकतोय. हं. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की एकादशीच्या दिवशी तुळशी वर्शिप करू नका, तुळशीला पाणी घालू नका. परंतु हे जे पाणी आपण तुळशीला देतोय, की हे तिला पोषण म्हणून देत नाही, तर आपण त्याचं अर्घ्य आचमन हे जे आदरातिथ्य करण्यासाठी आहे. जसं की आपल्या घरी पाहुणे येतात, तर पाहुणे आल्याबरोबर आपण त्यांना म्हणजे पाणी देतो. हं. तर हो पाय धुण्यासाठी ज्याला आपण भोग लावताना हस्तपाद प्रोक्षण करतो. हस्तपाद प्रक्षालनम. त्याच्यानंतर अर्घ्यम. अर्घ्य म्हणजे डोक्यावर पाणी फ्रेश होण्यासाठी शिंपडण्यासाठी. आणि आचमन म्हणजे गुळण्या करण्यासाठी पाणी देतो. तर तसं ते हे आहे. तर त्यामुळे तर तसं काही प्रभुपादांनी तर कुठे सांगितलं नाही किंवा भक्ती सिद्धांत महाराजांनी कुठे सांगितलं नाही, की एकादशी आपल्याकडे तर प्रथा आहे, की रोज आपण तुळशीला प्रदक्षिणा पाणी देतो. हो. हां. हरे कृष्ण प्रभूजी. ठीक आहे. आता काही कोणाचा प्रश्न नाहीये, तर आपण थांबू. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. थांबूयात आपण. हरे हां. कृष्ण. परंतु तुम्ही प्रयत्न करा, की एकादशीच्या दिवशी इतर काही खायचं नाही. फळं खाल्ले तरी चालेल. मी म्हणजे असं म्हणत नाही, पण एक विनंती आहे. कारण की आज या जगामध्ये काहीच शुद्ध नाहीये. त्यामुळं त्या ग्रेनमध्ये जो साबुदाणा आहे किंवा जी वरई आहे किंवा जे आजकाल रेडीमेड आटा येतोय. उत्तप्पाचा आटा, शिंगाड्याचा आटा, पुरीचा आटा, एकादशीचे भाजण्या वगैरे हे सगळं. तर हे सगळं आपल्या म्हणजे एवढ्या कष्टावर पाणी फेरणारा आहे. म्हणून आपल्याला जर डॉक्टरांना सांगितलं तर आपण काय करतो? पालन करतो, की डायटवर असलं तर वजन कमी करायचं असेल तर. एका दिवशी आपण अनेक विविध फळांचे रस, विविध फळं घेऊ शकतो. हरे कृष्ण. थांबू आपण इथे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.